आज करते मी महाराष्ट्रीयन लूक गुढीपाडवा स्पेशल, जे की तुम्ही गुढीपाडव्याला पण करू शकता. तर सर्वात अगोदर मी सहावारची नऊवार नेसून घेतली आहे. आपलं कोणताही महाराष्ट्रीयन सण असल्यावर नऊवार खूप छान वाटते. तर मी सहावारचीच नऊवार घालून घेतली आणि एक छानसा सिंपल बन करून घेतला बॅकला. आणि महाराष्ट्रीयन लूक म्हटल्यावर बन आणि गजरा पाहिजेच, तरच खूप छान वाटतो. आणि त्यानंतर मी हिमालयाचं बेबी वेट वाईप्स येतं त्यांनी फेस छान क्लीन करून घेतला. आणि त्यानंतर मॉइश्चरायझरसाठी मी मोलिन मॉइश्चरायझर वापरले. खूप छान मॉइश्चरायझर आहे आणि डेली यूजला ऑइली स्किनवाल्यांनी नाही वापरायला पाहिजे, कारण ते कॉमेडोजेनिक आहे. आणि पण ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांच्यासाठी खूप छान आहे. इन्स्टावर आता फेमस आहे, कोरियन ग्लास स्किन देतं ते आपल्याला. तर तेच हे मॉइश्चरायझर आहे, मोलिन नाव आहे त्याचं. खूप छान आहे आणि कमी पैशात आहे, 350मध्ये येऊन जातं आणि चांगलं 2-1 महिने तरी जातं तुम्हाला ते. त्यानंतर मी एक फाउंडेशन मी डायरेक्ट लावणार होते, बेस नव्हते तयार करणार. एकदम सिंपल बेस तयार करायचा होता मला. तर मी PSCचं फाउंडेशन घेतलं होतं, 2.1 शेड नंबर होता. आणि ते घेऊन मी फॉक्सटेलची DV सनस्क्रीम घेऊन मिक्स करून ते लावलं. DV सनस्क्रीम याच्यासाठी की मी स्ट्रोब क्रीम वगैरे नाही वापरली. सनस्क्रीममध्येच DV होती ती सनस्क्रीम, त्यामुळेच मग स्ट्रोब क्रीमसारखीच मी तिला यूज केली. फाउंडेशनचे थोडेसे थेंब लावून घेतले आणि डायरेक्ट माझी सनस्क्रीम त्याच्यावरती लावली. एकदम छानसा ग्लो बेस तयार झाला. त्यानंतर तो बेस सेट करण्यासाठी मी पॉन्ड्सची लूज पावडर घेतली. तर त्याच्या 2 शेड येतात, एक बेबी पिंक येतो आणि एक येल्लो येतो. तर येल्लोच मी घेतला होता. आणि त्यानंतर माझा बेस छान सेट करून झाल्यानंतर मी PSCचं कंटूर पॅलेट घेतलं होतं, ज्याने मी कंटूर करून घेतलं. आणि त्यानंतर मी आय मॅजिकचं ब्लशर पॅलेट घेतलं होतं. त्यातनं माझा आवडता शेड आहे जो की ऑरेंजिश आहे, तो मी लावून घेतला. खूप पिंक ब्लश पण मला आवडत नाही. त्यानंतर मी बी परफेक्ट कार्निवलचं आय पॅलेट घेतलं होतं, ज्यातनं मी एक सिंपलसा पर्पल कलर डोळ्यांना लावून घेतला होता. मी अजिबात आय मेकअप केला नव्हता, फक्त एकदम सिंपलसा कोणतासुद्धा एक तुम्ही शेड घ्या आणि लावून टाका, जो की तुमच्या साडीवर जास्त जाईल. मला आता माझ्या साडीवरती ब्लू आहे, तर रेड लिपस्टिक लावायची होती. तर मी असाच पर्पल रेडिश माझ्या डोळ्यांना लावून घेतला होता, जो की जास्त पण नाही वाटणार. एकदम सिंपल जो राहतो आपल्या मेकअपसाठी तो घेतला होता. त्यानंतर मी आयलायनर लावून घेतलं आणि मला फॉक्सटेलचं टोनर आलं होतं, ते लावून घेतलं, जे की पण DVच होतं. ते पण खूप छान बेस झाला होता आणि असा काहीसा लूक झाला होता. तुम्ही पण नक्की गुढीपाडव्याला करा. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.